शेतकऱ्यांसाठी 9 मार्च आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे। जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळणार आहे। आपण 7 ते 8 मिनिटांमध्ये संपूर्ण बातम्या पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी सरकारने खूप मोठाही निर्णय घेतलेला आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। राज्यातील ऊसाचे क्षेत्र यंदा घटण्याची चिन्हे, कमी पाऊस, पाणी टंचाईमुळे पुढील हंगामात कारखान्यांपुढे ऊस टंचाईचे आव्हान। तर पाहायला गेलं तर सध्या जी आहे ती ऊसाला जादा भाव मिळण्याची शेतकऱ्यांची आशा आहे। तर ऊसाची उपलब्धता जी आहे ती कमी असली की जास्तीत जास्त दर देण्यासाठी साखर कारखान्यामध्ये स्पर्धा लागते। हा आजपर्यंतचा अनुभव आहे। राज्यातील सर्व साखर कारखान्यांना मिळून एक गळीत हंगाम सरासरी 10 ते 12 कोटी टन ऊसाची आवश्यकता भासते। यंदा त्यामध्ये जवळपास 1.5 लाख ते 1.5 ते 2 कोटी रुपयांची टनांची घट अपेक्षित आहे असंही सांगण्यात येत आहे। साहजिकच पुढील गळीत हंगामात ऊसाला घसघशीत म्हणजेच प्रति टन 3500 किंवा त्यापेक्षा जास्त दर पाहायला मिळू शकतो। शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज, 25,000 रुपये रोजगार निर्मिती। यावेळी हुडक सोबत एक सामंजस्य करार सुद्धा करण्यात आलेला आहे। सध्या पाहायला गेलं तर एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रारंभ केली होती। त्यानंतरच्या काळात 2000 मेगावॉट पर्यंत निर्मिती करण्यात आलेली होती। तसेच पाहायला गेलं तर आता 9000 मेगावॉट सौर ऊर्जा तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे जे आहे ते 40% कृषी फीडर हे सौर ऊर्जेवर येतील। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे असंही जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। राज्यातील असंख्य शेतकऱ्यांची दिवसा विजेची सातत्याने मागणी होती असंही ते म्हटलेले आहेत। आष्टे कोळगाव बंधाऱ्यातील शेतकऱ्यांकडून पाणी उपसा, शेतीसाठीचा वीज पुरवठा खंडित करावा, नगर परिषद पथकाची पाहणी। 40,000 लोकवस्ती असणाऱ्या मोहोळ शहराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रचंड राजकीय वादाविवाद व दबावातून घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून आष्टे कोळगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले। मात्र ते जास्त दिवस टिकून राहिले तरच मोहोळ शहराला सुरळीत व नियमित पाणी पुरवठा होऊ शकतो। त्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महावितरण विभागाला शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसे पाहायला गेलं तर आष्टे कोळगाव बंधाऱ्यालगत शेतकऱ्यांकडून जे आहे ते पाणी उपसा होत असल्याचं जे आहे ते सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतीसाठीचा वीज पुरवठा खंडित करावा असं जे आहे ती नगर परिषद पथकाची पाहणी जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार पीक विमा जमा, पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा। विमा कंपन्यांना निधी वितरित, शेतकऱ्यांना मिळणार मदत, शासनाचा नवीन जी.आर। आनंदाची बातमी म्हणजेच की पीक विम्याचा मार्ग मोकळा आहे। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नसल्याने शेतकरी बांधवांची चिंता वाढलेली आहे। तसेच पाहायला गेलं तर आता अशामध्ये राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील जोर धरत आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांची पीक विमा काढलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची देखील बातमी आहे। तसेच पाहायला गेलं तर कारण आता लवकरच शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई देखील मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या संदर्भात शासनाने 18 सप्टेंबर 2023 रोजी जी.आर काढलेला आहे व पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा आहे। आता राज्याच्या हिशापोटी शासनाने विमा कंपन्यांना 61,92,35,981 रुपये एवढा निधी अनुदान वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तसेच पाहायला गेलं तर महाराष्ट्र राज्यात 5 विमा कंपन्यांच्या माध्यमातून शासनाने पीक विमा योजना राबवलेली आहे। तसे पाहायला गेलं तर प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा पीक विमा उतरवलेला आहे। पुढे पाहू शकता केंद्र शासन आणि राज्य शासनाचा हिस्सा मिळून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते असंही सांगण्यात येत आहे। हळदीचं सोनं मिळतोय, हळदीला रेकॉर्ड ब्रेक बाजार भाव।
नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नव्या हळदीची आवक सुरू झालेली असून पहिल्याच दिवशी हळदीला या वर्षातील सर्वोच्च 15,377 रुपयांचा भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना आजचे दिन येत आहेत। सध्या पाहायला गेलंच तर नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नव्या हळदीची आवक सुरू झालेली असून पहिल्याच दिवशी हळदीला या वर्षातील सर्वोच्च 15,377 रुपये भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना आजचे दिन येत आहेत। नवीन मोंढ्यात 7 मार्च रोजी झालेल्या बिटात हळदीला या वर्षातील सर्वोच्च प्रति क्विंटल 16,695 रुपयांचा भाव मिळालेला आहे। मागील काही दिवसांपासून हळद काढणीला सुरुवात झालेली असून यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तावरच हळद विक्रीसाठी बाजारात आलेली आहे व अनेक शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्यामुळे काढणीही लवकर झालेली आहे। गुरुवार 7 मार्च रोजी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला जास्तीत जास्त 16,695 तर किमान 12,300 तर सरासरी 14,500 रुपयांचा प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे। शेतकऱ्यांसाठी पुढील एक आनंदाची बातमी। शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान मिळणार भरपाई। अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे पिकांचे नुकसान झालेले आहे। तसेच पाहायला गेलं तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड असल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे। त्यामध्ये विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याही ठिकाणी आपल्याला जे आहे ते कुठे पावसानं तर कुठे पाऊस न पडल्यामुळे नुकसान पाहायला मिळत आहे। तसेच आता पाहायला गेलं तर त्यामुळे विमा कंपनीकडून पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा शेतकरी बांधव करत आहेत। भारतीय कृषी विमा कंपनीने केलेल्या मागणीनुसार भारतीय कृषी विमा कंपनीने विमा कंपनीच्या मागणी केलेली होती। त्यामुळे खालील विमा कंपन्यांना हा निधी जे आहे ते वर्ग केला जाणार आहे। त्यामधील पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा, दुसरी आहे बजाज अलियांज जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी तिसरी, चौथी आहे HDFC इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर चौथी आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी। तर आता शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळावा असे जे आहे ते आता सरकार जे आहे ते लवकरच काम करत आहे असंही सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। सोयाबीन कापूस दरासाठी तहसीलवर आंदोलन। सध्या पाहायला गेलं तर सोयाबीनलाही खूप कमी प्रमाणात दर पाहायला मिळत आहे। तर सोयाबीन आणि कापसाला भाव द्या अशी मागणी करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात आंदोलन केलेले आहे। सोयाबीनच्या दरातून उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये, पण सत्ताधारी आणि विरोधक त्याबद्दल शब्दही काढत नाहीत असं म्हणत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे। तसेच या आंदोलनात शेतकऱ्यांनी हातात फलक घेऊन सोयाबीन कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केलेली आहे। तसेच तहसीलदारांशी चर्चा केली आहे। केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीने शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे। खाद्यतेलावर आयात शुल्क लावावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केलेली आहे। राज्यातील विविध भागात सोयाबीन आणि कापूस दरासाठी आंदोलन मोर्चा पुकारले जात आहेत। अशा प्रकारची स्थिती जी आहे ती सध्या राज्यामध्ये आहे। त्यामुळे जे आहे ते अशा प्रकारे आंदोलन सुरू आहे व त्यांचं असं म्हणणं आहे की सोयाबीन व कापसाला जे आहे ते एकदम चांगल्या प्रकारचा दर मिळावा असे जे आहे ते शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। हरभऱ्याला पुणे या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त 7,200 रुपयांचा दर, तर तसेच कमीत कमी 6,300 रुपयांचा तर सरासरी 6,750 रुपयांचा बाजारभाव। तर या ठिकाणी आवक 40 क्विंटल आलेली होती। तसेच पाहायला गेलं तर सावनेर या ठिकाणी हरभऱ्याला पाहू शकता येते 5,225 रुपयांचा दर मिळालेला आहे। तर सर्वसाधारण दर 5,125। तसेच या ठिकाणी जे आहे ते 26 क्विंटलची आवक आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर किमान दर 4,900 रुपयापर्यंत पाहायला मिळालेला आहे। तर राहुरी वांबोरे या ठिकाणी 3 क्विंटलच आवक पाहायला मिळाली। तर या ठिकाणी कमाल दर 5,400, किमान दर 5,300 तर सर्वसाधारण दर 5,400 रुपयांचाच या ठिकाणी मिळालेला आहे। तसेच पाहायला गेलं तर हरभऱ्याच्या दरामध्ये सध्या जे आहे ती काही प्रमाणामध्ये घट पाहायला मिळत आहे। तर पुणे या ठिकाणी जे आहे ती 100 रुपयांची वाढ हरभऱ्याच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे। म्हणजेच की पुणे या ठिकाणी 7,200 रुपयांचा हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे। तर एक छोटीशी फायनान्शियल अपडेट म्हणजे शेअर मार्केट म्हणजेच की स्टॉक मार्केट बाबत एक छोटीशी अपडेट आहे। तर किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद। टाटा स्टील, बजाज ऑटोसह या कंपन्या ठरल्या टॉप गेनर। तर पाहायला गेलं तर आज किरकोळ वाढीसह शेअर मार्केट बंद झालेले आहे, म्हणजे जास्त प्रमाणात आज वाढ जी आहे ते पाहायला मिळालेली नाहीये। तर शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।